ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डफळापूर. मी प्राध्यापक M.R. बन्ने आपल्या सर्वांचं या ठिकाणी लेक्चर नंबर 4 मध्ये सहर्ष स्वागत करतो. आज इयत्ता 11वी कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील युनिट नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग याचा अर्थ, पुस्तपालनाची द्विनोंद पद्धती, अर्थ आणि मूलतत्वे या युनिटमधील लेक्चर नंबर 4 मध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑन एनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रॅडिशनल अप्रोच. म्हणजे परंपरागत संकल्पनेनुसार नावे व जमा करण्याच्या नियमानुसार व्यवहारांचे वर्गीकरण कसे करावयाचे यावर आधारित एक एक्झाम्पल घेणार आहोत. पहा, एक्झाम्पल नंबर 1 आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. प्रिपेअर चार्ट शोईंग एनालिसिस ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन टॅब्युलर फॉर्म अकॉर्डिंग टू ट्रॅडिशनल अप्रोच. म्हणजेच काय, ट्रॅडिशनल अप्रोचनुसार खाली दिलेल्या व्यवहारांचे वर्गीकरण करा, विश्लेषण करा असं म्हणायचं आहे. 6 ट्रान्झॅक्शन्स दिले बघा. नंबर 1 कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹50,000. सेकंड, ॲडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 टू इम्रान. नंबर 3 डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया ₹10,000. 4 purchased goods from Sunil ₹13,000. Number 5 sold goods for cash ₹12,000. Number 6 received commission ₹4,500. पहा, हा सदर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जी काय ट्रॅडिशनल अप्रोचनुसार जी काय स्पेसिमन आहे आपल्या समोर दिसते बघा. सिरियल नंबर, क्रमाने नंबर्स येतील. ट्रान्झॅक्शन या ठिकाणी त्या ट्रान्झॅक्शनमधून 2 इफेक्ट किंवा 2 ॲस्पेक्ट्स शोधून काढायचा आहे आणि त्या दोन्ही ॲस्पेक्ट्समध्ये 2 अकाउंट काय इन्क्लूड आहेत तेही त्या ठिकाणी शोधणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर त्यांचे ते जे काय अकाउंट्स असतील, टाइप्स ऑफ अकाउंट्स या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या अकाउंट्सवरून त्या अकाउंटचे रूल्स या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर डेबिटला काय येणार आणि क्रेडिटला काय याप्रमाणे वर्गीकरण करायचं आहे. चला तर प्रॉब्लेमला सुरुवात करूया. हे पहा, ट्रान्झॅक्शन टू आस्पेक्ट, अमाउंट इन्व्हॉल्वड, अकाउंट, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, रूल्स अप्लाइड, अकाउंट डेबिट टू बी डेबिटेड आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड. या पद्धतीनं काय करायला लागेल, पहिल्यांदा 2 आस्पेक्ट काय आहे ते शोधून काढायचं. त्याच्यातून 2 अकाउंट तयार करायचं आहे, त्यांची वर क्लासिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर रूल्स अप्लाय करायचं त्या अकाउंट्सप्रमाणे. मग डेबिटला काय, क्रेडिटला काय येणार याप्रमाणे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं आहे. पहा, कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹50,000. मग मराठी त्याचा अर्थ असा आहे, ₹50,000 रोख गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला असा आहे. मग ₹50,000 हे कॅश आहे. मग इथं एक लक्षात ठेवायचं, व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक. मग ही ₹50,000 कुणी कोणाला दिले, व्यवसायाचा मालक व्यवसायाला त्या ठिकाणी ₹50,000 गुंतवणूक केला. म्हणजे या ठिकाणी व्यवसायात त्याने भांडवल रक्कम गुंतवणूक केलेली आहे. म्हणून या ठिकाणी 2 ॲस्पेक्ट्स किंवा 2 इफेक्ट्स पहिल्यांदा शोधून काढायचे. कॅश, ₹50,000 कॅश आहे आणि
दुसरं काय आहे या ठिकाणी, कॅश ही 50,000 रुपये व्यवसाय प्रारंभ करताना म्हटल्यानंतर 50,000 रुपये कॅपिटल आहे. कॅश काय झालेला व्यवसायाच्या मालकाकडून व्यवसायामध्ये आहे म्हणून कॅश व्यवसायामध्ये कम्स इन टू द बिझनेस, कम्स इन टू द बिझनेस एक इफेक्ट झाला. मग ही 50,000 रुपये कॅश कॅपिटल आहे. मग आता कोणी दिलेला आहे, प्रोप्रायटर किंवा ओनरने व्यवसायामध्ये कॅपिटल दिलेला आहे म्हणून या ठिकाणी सेकंड इफेक्ट बघा, प्रोप्रायटर इज गिव्हर द कॅपिटल. पहा यातून दोन अकाउंट काय झाले, एक आहे कॅश अकाउंट आहे आणि सेकंड पहा कॅपिटल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट. आता कॅश कोणत्या प्रकारचा अकाउंट आहे आणि कॅपिटल कोणत्या प्रकारचा आहे, पर्सनल, रिअल, नॉमिनल हे तिन्ही पैकी आपल्याला शोधायचं आहे. पर्सनल नाही, कॅश रिअल अकाउंट आहे. बघा रिअल अकाउंट. आणि कॅपिटल बघा, कॅपिटल ओनरशी संबंधित आहे, प्रोप्रायटरशी, प्रोप्रायटर इज गिव्हर म्हणून पर्सनल अकाउंट. आणि रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचे रूल अप्लाय करायचं आणि त्याप्रमाणे बघा रिअल अकाउंटचं रूल काय सांगतं, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश काय झालेला आहे, कम्स इन आहे म्हणून या ठिकाणी डेबिट कम्स इन, डेबिट व्हॉट आहे म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन. आणि पर्सनल अकाउंटचं डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. व प्रोप्रायटर गिव्हर असं म्हणलेलं आहे, गिव्हर क्रेडिटला का डेबिटला, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर आहे म्हणून गिव्हर हा शब्द क्रेडिटमध्ये आहे, क्रेडिट द गिव्हर. आता डेबिट आणि क्रेडिट आहे, तर डेबिट म्हटलं डेबिट कॉलममध्ये काय लिहायचं, कॅश अकाउंट. पुन्हा तो क्रेडिटला येणार का, नाही. आता इथं क्रेडिट म्हटलेलं आहे तर डेबिटला येणार नाही. क्रेडिट कॉलममध्ये इथं पहा कॅपिटल अकाउंट. याप्रमाणे क्लासिफिकेशन होईल. पहा सेकंड काय, ॲडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 टू इम्रान. याचा अर्थ जाहिरातीसाठी 5,000 रुपये इम्रानला दिले. कशासाठी दिले, जाहिरातीसाठी दिले. कोणाला दिले, इम्रानला. पण इम्रानचा संबंध येणार नाही, व्यवसायाचा तो खर्च आहे म्हणून या ठिकाणी एक कशासाठी दिलेला आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. आपण जाहिरात खर्च म्हणून या ठिकाणी इज ॲन एक्सपेन्सेस. पण ॲडव्हर्टाइजमेंट खर्च करतो आपण म्हटल्यानंतर आपल्याकडून व्यवसायातून कॅश जाणार आहे म्हणून या ठिकाणी सेकंड इफेक्ट होईल त्याचं, कॅश गोज आउट. कॅश गोज आउट फ्रॉम द बिझनेस आहे. त्यानंतर पुढे आता आपल्याला अकाउंट्स दोन शोधायचे त्याच्यातून. एक बघा ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. आणि सेकंड काय आहे पहा, कॅश अकाउंट आहे. म्हणजे दोन्ही कोणत्या प्रकारचे अकाउंट्स आहेत हे शोधून काढायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट बघा पर्सनल नाही, रिअल नाही, तर नॉमिनल आहे, नॉमिनल अकाउंट. त्यानंतर कॅश रिअल अकाउंट आहे. आता रूल अप्लाय करायचा आहे. नॉमिनल अकाउंटचं रूल पहिल्यांदा आपण मनातल्या मनात म्हणायचं बघा, नॉमिनल अकाउंटचं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर एक्सपेन्स म्हणतो आपण म्हणून डेबिट ऑल एक्सपेन्सेस.
आता रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथं गोज आउट आहे म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता प्रश्न आहे डेबिट कॉलममध्ये, तर बघा डेबिट म्हटल्यावर डेबिटमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही, ह्या अकाउंटकडे जायचं, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. आणि क्रेडिटला येणार नाही. आता दुसरं सेकंड इफेक्ट बघा, क्रेडिटला काय घ्यायचं, कॅश अकाउंट घ्यायचं. याप्रमाणे क्लासिफिकेशन चालू राहील. नंबर 3 बघा, डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया ₹10,000. याचा अर्थ बँक ऑफ इंडियामध्ये ₹10,000 जमा केले. काय जमा केले, कॅश. कुठं जमा केले, बँक ऑफ इंडिया. मग या ठिकाणी 2 अकाउंट तयार होणार आहेत. कुणाला पैसे मिळाले, बँक ऑफ इंडिया. म्हणून एक अकाउंट बघा, इफेक्ट बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर. काय आपण बँकेत जमा केलेला आहे, कॅश. कॅश गेले व्यवसायातून बँकेकडे म्हणून कॅश गोज आउट. आता 2 अकाउंट काय तयार झाले बघा या ठिकाणी, एक बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया अकाउंट, आणि दुसरं कॅश अकाउंट. बँक ऑफ इंडिया नाव आहे म्हणून या ठिकाणी बँकेला आपण पर्सनल अकाउंटमध्ये वर्गीकरण करतो, आणि कॅश इज अ रिअल अकाउंट. तर पर्सनल आणि रिअल दोन्हीचे रूल आपल्याला पाठ पाहिजेत. पर्सनलचं डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बँक कोण आहे, मग रिसिव्हर आहे म्हणून रिसिव्हर डेबिटला डेबिट द रिसिव्हर. आणि कॅश बघा, रिअल अकाउंटचा डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गोज आउट आहे म्हणून क्रेडिटमध्ये आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पुन्हा बघा डेबिट कॉलम, तर डेबिट असं लिहिलं, डेबिट कॉलममध्ये इकडे अकाउंटकडे जायचं, बँक ऑफ इंडिया अकाउंट. क्रेडिटला डॅश करायचं. पुन्हा क्रेडिटचं काय सांगतंय बघा, डेबिटला डॅश करून क्रेडिट कॉलममध्ये कॅश अकाउंट लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 4 पहा, परचेस्ड गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. याचा अर्थ सुनीलकडून ₹13,000चा माल खरेदी केला. पण प्रश्न असा आहे, आपण यापूर्वीही अभ्यासलेलो आहे की एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर व्यक्तीचं नाव आहे आणि ते स्पष्टपणे रोखीने खरेदी किंवा सेल्स किंवा परचेस बाय कॅश नसेल, तेव्हा ते उधारीचे व्यवहार आपण समजतो. मग आता इथं 2 अकाउंट काय बघा, एक माल परचेस केलेला आहे, गुड्स परचेस केलेला कोणाकडून, सुनीलकडून. तर कॅशचा इफेक्ट होणार नाही म्हणून इथं लिहित बघा, परचेसेस अकाउंट आपण घेऊ शकतो. आपण माल खरेदी करतो म्हणजेच आपला खर्च आहे, तो एक्सपेन्स आहे. परचेसेस इज ॲन एक्सपेन्सेस. आणि सुनीलकडून, म्हणून सुनील कोण आहे, सुनील इज गिव्हर आहे, तो रिसिव्हर नाही. आता 2 अकाउंट काय झाले बघा, एक तयार, एक परचेस अकाउंट आहे आणि दुसरा सुनील अकाउंट आहे. आता परचेस आपण एक्सपेन्स मानतो, तो एक्सपेन्स हा नॉमिनल अकाउंटमध्ये आहे, आणि सुनील पर्सन आहे, तो पर्सनल अकाउंट आहे. नॉमिनल आणि पर्सनलचं रूल आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. नॉमिनलचं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, इथं लिहूनच ठेवलेलं आपण एक्सपेन्सेस म्हणून, या ठिकाणी पहा. आणि पुढं सुनील आहे, पर्सनल, पर्सनलचं रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. गिव्हर हा क्रेडिट द
गिव्हर. पुन्हा डेबिट, तिथं डेबिट कॉलममध्ये काय येणार आहे? परचेसेस अकाउंट. परचेसेस ऐवजी तुम्ही गुड्स लिहिला तरी चालू शकणार आहे. आणि क्रेडिट कॉलममध्ये काय येणार आहे? तर सुनील्स अकाउंट. सुनील न लिहिता सुनील्स अकाउंट, आपण मराठीत सुनीलचे खाते म्हणत असतो. ठीक आहे. पुढे पाहत अजून 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत. 5 नंबर ट्रान्झॅक्शन काय सांगितलेलं आहे? गुड्स सोल्ड फॉर कॅश ₹12,000. स्पष्ट सांगितलेलं आहे की ₹12,000चा माल रोखीने विकला. कसं विकला? रोखीने. इथं 2 अकाउंट काय तयार होणार आहेत बघा. पहिल्यांदा माल रोखीने विकल्यानंतर कॅश कम्स इन होईल, पैसे मिळतील. कॅश कम्स इन. आणि सेल, माल आपण विकतो म्हटल्यानंतर, माल विकल्यानंतर हा आपला उत्पन्नाचा भाग आहे, म्हणून सेल्स इज ॲन इन्कम. आता 2 अकाउंट शोधायचा. एक कॅश तरी आहे इथं, कॅश अकाउंट, आणि दुसरं इथं सेल्स अकाउंट आहे. आता कॅश आपल्याला माहित आहे रिअल अकाउंट आहे. सेल्सला आपण इन्कम मानतो. इन्कम आपण नॉमिनल अकाउंटमध्ये म्हणत असतो रूलमध्ये, नॉमिनल अकाउंट. मग कॅश इथं काय झालेलं आहे? कम्स इन आहे. म्हणून डेबिटला का क्रेडिटला? कॅश रिअल अकाउंटचं होता डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि इन्कम आहे नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. म्हणून इथं क्रेडिट ऑल इन्कम्स. डेबिट कॉलममध्ये लिहायचा, क्रेडिटला येणार नाही, तर डेबिटला येणार आहे, क्रेडिटला येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. डेबिटला इथं बघायचं काय आहे? कॅश अकाउंट. आणि इथं क्रेडिटला काय येणार आहे? सेल्स अकाउंट. आणि लास्ट पहा, रिसिव्ड कमिशन ₹4,000. 4,000 कमिशन मिळाले. 4,000 कमिशन रिसिव्ड आहे. 4,000 कमिशन मिळालेली आहे. मग या ठिकाणी त्याचं काय इफेक्ट होणार आहे पहा. 2 ॲस्पेक्ट्स बघा. कमिशन मिळाले, कशी मिळालेली आहे? 4,000 कॅशने, म्हणजे कॅश कम्स इन. आणि कमिशन आहे दुसरं, कमिशन इज अवर इन्कम. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं? कमिशन. कमिशन आपण पेड केलो तर ती एक्सपेन्स असते, कमिशन रिसिव्ड असेल तर इन्कम आहे. कमिशन इज ॲन इन्कम. ठीक आहे. पुढे 2 अकाउंट पहा. एक कॅश आहे आणि दुसरं कमिशन अकाउंट आहे. मग कॅश तुम्हाला माहित आहे रिअल अकाउंट आहे. कमिशन काय आहे? इन्कम आहे. इन्कम आपल्याला कुठल्या या अकाउंटमध्ये दिसणार? पर्सनल, रिअल, नॉमिनल पैकी. तर नॉमिनल अकाउंटमध्ये पहा. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कॅश कम्स इन आहे, सॉरी, डेबिट व्हॉट कम्स इन पाहिजे. डेबिट व्हॉट कम्स इन. कमिशन इन्कम आहे, म्हणून डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणून क्रेडिट ऑल इन्कम्स. डेबिट क्रेडिट नाही, इथं क्रेडिट आहे, डेबिटला नाही. डेबिटला काय येणार आहे? तर कॅश अकाउंट. आणि क्रेडिटला कमिशन अकाउंट. ठीक आहे. या पद्धतीनं क्लासिफिकेशन करायचं. बघू शकता पुन्हा एकदा. 2 ॲस्पेक्ट पहिल्यांदा शोधायचं आहे. 2 अकाउंट त्यातून इन्व्हॉल्व जे असतील ते शोधायचं. त्यांना त्या ठिकाणी क्लासिफिकेशन करा, कोणत्या टाईपचा अकाउंट आहे, त्या अकाउंटप्रमाणे रूल ॲप्लाय करायचं. डेबिटला काय, क्रेडिटला काय, याप्रमाणे सोडवत जायचं आहे. ओके. थँक्यू.